विद्यार्थी मित्र, आपण आज एक नवीन कविता अभ्यासणार आहोत. कवितेचं नाव आहे असा रंगारी श्रावण. कवी आहेत ऐश्वर्य पाटेकर. आता ही श्रावणाचं वर्णन करणारी ही कविता आज आपणाला अभ्यासाची आहे. या कवितेमध्ये श्रावण महिन्यातील वर्णन कवीनं अतिशय समर्पक अशा शब्दामध्ये त्यांनी व्यक्त केलेलं आहे. ऐश्वर्य पाटेकर प्रसिद्ध लेखक, कवी, भुईशास्त्र हा कविता संग्रह आणि जो हे आत्मकथन प्रसिद्ध. भुईशास्त्र या कविता संग्रहाला दिल्लीच्या भारतीय साहित्य अकादमीचा पहिलाच राष्ट्रीय साहित्य अकादमी युवा पुरस्कार यासह अन्य अनेक पुरस्कारही प्राप्त झाले आहेत. या कविता संग्रहातील कवितांचा उडिया, हिंदी, बंगाली, उर्दू आणि इंग्रजी या भाषात अनुवाद झालेला आहे. 2012 साली भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे चीनी भेटीसाठी मराठी साहित्यिकांचा प्रतिनिधी म्हणून निवड आहे. कविता रती, अनुष्टुप, साधना, किशोर यासारख्या विविध नियतकालिकांमधून कविता, कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. श्रावणात केवळ निसर्ग फुलून गेलेला नसतो, तर माणसाचे जीवनही सण, उत्सव आणि विविध क्रीडांनी गजबजून गेलेले असते. श्रावण रंगात सारेच रंगून जातात. प्रस्तुत कवितेत श्रावण महिन्याच्या निसर्गातील विलोभनीय बदलांचे सुंदर वर्णन केले आहे. प्रस्तुत कविता किशोर ऑगस्ट 2017 या मासिकातून घेतलेली आहे. तर श्रावणात केवळ निसर्गच फुलून गेलेला नसतो, तर माणसाचे मनसुद्धा तशाच पद्धतीनं फुलून गेलेले असते. म्हणजेच या श्रावण महिन्यामध्ये अनेक सण, उत्सव असतात, समारंभ असतात, त्याचबरोबर क्रीडा असतात. असं तो श्रावण महिना गजबजून गेलेला असतो. तर श्रावण रंगात सारेच काय होतात, रंगून जातात. या प्रस्तुत कवितेत श्रावण महिन्याच्या निसर्गातील विलोभनीय बदलांचे सुंदर वर्णन केलेले आहे. आता काय आहे कविता ऐका. असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो, सृष्टीचा गा चित्रकार हिरवा देखावा रेखितो. कलावंत हा साजेरा काय त्याची कलागत, जागोजागी चित्रांचीच त्यानं मांडली पंगत. नाचे दरी डोंगरात जेव्हा खेळतो नदीशी, रिमझिम पहाडीचं गाणं बोलतो झाडांशी. वेण्या गुंफितो वेलींच्या वेली लाजल्या लाजल्या, पाना फुलांचे पातळ थेंबा थेंबाने सजल्या. झुले पोरींना झुलाया असे टांगतो झाडाला, देतो झुलता झुलता लय पोरीच्या गाण्याला. पोरामध्ये खेळाया होतो श्रावणी खेळगा, दहीहंडीच्या संगती चिंब गोपाळ अवघा. पावसाचं घर कसं लख उन्हात बांधतो, खोडी काढून खट्याळ झाडा आड तो लपतो. इंद्रधनुष्याचा बांध असा नभाला घालतो, रंगीबेरंगी फुलांची नक्षी रानात गोंधतो. असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो, हिरव्या सृष्टीच्या मळ्यात खोपा करून राहतो. तर या श्रावण महिन्यामध्ये हा जो हिरवा श्रावण म्हटलेला आहे तो अतिशय भरलेले आहेत. या महिन्यामध्ये अतिशय रंग असे भरलेले असतात, अतिशय उत्साही असं वातावरण असतं. आणि अशा या उत्साही वातावरणामध्ये सर्वांचीच मनं उत्साहित झालेली असतात, प्रफुल्लित झालेले असतात. आणि एक निसर्गाचं देणं किंवा निसर्गाचं जे वातावरण म्हणतो ते एक वेगळ्या प्रकारचं ह्या श्रावण महिन्यात आपल्याला पाहायला मिळतं. त्या श्रावण महिन्यातील प्रत्येक घटकांचं चित्रण कवीनं या कवितेमध्ये दिलेलं आहे. कसा श्रावण येतोय हे सांगितलेलं आहे. तर असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो, सृष्टीचा गा चित्रकार हिरवा देखावा रेखितो. तर श्रावण महिना कसा आलेला आहे, रंग उधळीत म्हणजे विविध रंग त्या महिन्यामध्ये निसर्गामध्ये काय झालेले आहेत, मिसळलेले आहेत आपल्याला पाहायला मिळतात. का पाहायला मिळतात, तर त्या श्रावण महिन्यामध्ये पावसाची रिमझिम असते. कधी ऊन पडतं, कधी पाऊस येतो, कधी ढग येतात. आणि या पावसामुळं निसर्ग नुसता फुलून आलेला असतो. पानं फुलं टवटवीत असतात, पशुपक्षीसुद्धा काय असतात, आनंदित असतात. आणि अनेक रंग अशा पद्धतीचं काय असतात त्या श्रावण महिन्यामध्ये भरलेलं असतात. म्हणून म्हटलेलं आहे की असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो, सृष्टीचा गा चित्रकार हिरवा देखावा रेखितो. तो काय आहे, एक सृष्टीचा चित्रकार आहे. निसर्गातला तो काय आहे, चित्रकार आहे आणि हिरवा तो देखावा रेखाटतो आहे असं कवीला सांगायचं या ठिकाणी. कलावंत हा साजेरा काय त्याची कलागत, जागोजागी चित्रांचीच त्यांनी मांडली पंगत. आणि श्रावण महिना म्हणजे काय आहे, तो एक प्रकारचा कलावंत आहे. श्रावण हा एक कलावंत आहे.
तर त्या श्रावण महिन्यामध्ये हा निसर्ग म्हणजे एक वेगळाच असा कलावंत आहे. तर ह्या निसर्गानं एक वेगळीच चित्रांची मांडणी केलेली आहे. म्हणजे आपल्याला अनेक रंगरूपं काय होतात या महिन्यामध्ये पाहायला मिळतात. सृष्टीचं रूप बहरलेलं असतं, म्हणजे डोळ्यात मावत नाही अशा पद्धतीचं काय आहे एक सौंदर्य या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर कलावंत हा साजेरा काय त्याची कलागत, एक वेगळ्याच प्रकारचा हा कलावंत आहे, एक वेगळ्याच प्रकारचा हा चित्रकार आहे, कलाकार आहे. आणि त्याची कला जी आहे ती एक वेगळ्या प्रकारची आहे. जागोजागी चित्रांचीच त्यांनी मांडली पंगत. म्हणजे जागोजागी असं कुठलंच भाग नाही की त्या ठिकाणी रंग भरलेले नाही, तर त्या ठिकाणी त्यांनी चित्राचीच पंगत मांडलेली आहे असं म्हटलेलं आहे. नाचे दरी डोंगरात झिम्मा खेळतो नदीची, रिमझिम पहाडीचं गाणं बोलतो झाडांचे. नाचे दरी डोंगरात झिम्मा खेळतो नदीची, डोंगरावरून वाहणारं पाणी, झरे वाहणारे झरे, ओघळणारे ओढे, हे जे आहे त्याचा एक वेगळासा आवाज येतो. खळखळणारे झरे असतात, ते लटकणारे दिसतात आपणाला, फेसाळणारे झरे आहेत, पाणी आहे, त्याचा एक विशिष्ट आवाज दिसतो. त्याला म्हटलेलं आहे नाचे दरी डोंगरात झिम्मा खेळतो नदीचे. तर तो काय नदीशी काय करतो आहे, झिम्मा खेळतो आहे. रिमझिम पहाडीचं गाणं बोलतो झाडांचे. रिमझिम पहाडीचं गाणं म्हणजे रिमझिम पडणारा जो पाऊस आहे आणि त्यातून टपटप असा पडणारा जो आवाज आहे तो झाडांशी बोलतो आहे असं कवी म्हणत आहे. वेण्या गुंफितो वेलीच्या वेली, लाजल्या लाजल्या पाना फुलांचे पातळ, थेंबा थेंबांनी सजल्या. वेण्या गुंफितो वेलींच्या वेली, लाजल्या लाजल्या. आता ह्या वेली काय झालेल्या आहेत, त्या वेली आकाशाकडे अशा उंच उंच वाढलेल्या पाहायला मिळतात. जणू काही एखादी वेणी गुंफावी तशा पद्धतीनं वेली बहरलेल्या आहेत, वेल्या गुंफल्या गेलेल्या आहेत, त्याच्यावरती पानं फुलं बहरलेली आहेत. म्हणून म्हटलेलं आहे की वेण्या गुंफितो वेलीच्या वेली, लाजल्या लाजल्या. आणि तिची जे काय आहेत पाना फुलांचे पातळ थेंबांनी सजल्या. आणि त्या सजलेल्या आहेत, कशाने सजलेल्या आहेत, पाना फुलांनी अशा नटलेल्या आहेत, सजलेल्या आहेत. झुले पोरींना झुलाया असे टांगतो झाडाला, झुले पोरींना झुलाया असे टांगतो झाडाला, देतो झुलता झुलता लय पोरींच्या गाण्याला. आणि ही निसर्ग निर्मित काय झालेले आहेत, त्या वेलीमुळं एक प्रकारचे झोके तयार झालेले आहेत, टांगलेले आहेत झाडाला. आणि म्हणूनच म्हटलेलं आहे की झुले पोरींना झुलाया असे टांगतो झाडाला, देतो झुलता झुलता लय पोरीच्या गाण्याला. पहा श्रावण महिन्यामध्ये मुलींचा सण म्हटलं तर नागपंचमी, आणि ते झोके जे असतात ते झाडाला टांगलेले असतात. आता पहा, आणि त्याचबरोबर त्यांचे गाणे वगैरे खेळ असे अनेक कलाकुसरीची कामं काय भरलेली आहे. तर पोरामध्ये खेळाया होतो श्रावण खेळगा, दहीहंडीच्या संगती चिंब गोपाळ अवघा. त्याचबरोबर दहीहंडीचा कार्यक्रम जन्माष्टमी आपण म्हणतो, श्रीकृष्ण जन्माष्टमी. तो श्रीकृष्ण जन्माष्टमी, भगवान श्रीकृष्णाची तो जन्मदिवस, तो सुद्धा अतिशय मोठ्या उत्साहानं या महिन्यामध्ये काय होतो, साजरा केला जातो. खूप मोठी अशी दहीहंडी केली जाते, सर्वांना तो प्रसाद वाटला जातो. एक मुलांचा काय आहे, तो क्रीडा प्रकार आहे, खेळ आहे, त्याच्यावरती कसरतीचा खेळ ते करतात आणि सर्वांना त्याचं प्रदर्शन घडवतात. तर तो श्रावण महिना काय होतो, पोरामध्ये खेळायला होतो श्रावण खेळगा, दहीहंडीच्या संगती चिंब गोपाळ अवघा. पावसाचं घर कसं लक्क उन्हात बांधतो, खोडी काढून खट्याळ झाडा आडतो लपतो. पाहता, पावसाचं घर कसं लक्क उन्हात बांधतो म्हणजे पाऊस पडत असतो, त्यातच ऊन पडलेलं असतं. असा एक अनोखा प्रसंग श्रावण महिन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून म्हटलेलं आहे. आणि मग तो पावसामध्येच काय असते, ऊन पडलेलं असते, सूर्य झाडाआड लपलेला असतो असं म्हटलेलं आहे. खोडी काढून खट्याळ झाडाआड तो लपतो. पावसाचं घर कसं लख उन्हात बांधतो, इंद्रधनुष्याचा बांध असा नभाला घालतो, रंगीबेरंगी फुलांची नक्षी रानात गोंधतो. तर त्याचबरोबर असं पाऊस ज्यावेळेस पडतो, ऊन पडतं पावसामध्येच, त्यावेळेस इंद्रधनुष्याची कमान आकाशामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याच्यामध्ये अनेक रंग, 7 रंग असे भरलेले असतात. ते एक विशिष्ट आकर्षण असतं निसर्गाचं. आणि म्हणून म्हणतात की पावसाचं घर कसं लख उन्हात बांधतो, खोडी काढून खट्याळ झाडाआड तो लपतो, इंद्रधनुष्याचा बांध असा नभाला घालतो. आणि रंगीबेरंगी फुलांची नक्षी रानात गोंधतो.
तर रंगीबेरंगी फुलं रानामध्ये काय झालेली आहेत, उमललेली आहेत. आणि म्हणून म्हणतात की रंगीबेरंगी फुलांची नक्षी रानात गोंधतो. असा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो, हिरव्या सृष्टीच्या मळ्यात खोपा करून राहतो. तर असा हा रंगारी श्रावण रंग उधळीत येतो आणि हिरव्या सृष्टीच्या मळ्यात खोपा करून राहतो. तर तो आपले शेत मळे जे असतात ते फुलून आलेले असतात. निसर्गाचं एक भरभरलेलं रूप आपणाला ह्या श्रावण महिन्यामध्ये पाहायला मिळतं. असा हा श्रावण सर्वांनाच आवडणारा श्रावण असतो. विशिष्ट रंग त्याच्यामध्ये अनेक रंग असे भरलेले असतात, म्हणून त्याला सृष्टीचा चित्रकार असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी कवी ऐश्वर्य पाटेकर यांनी अतिशय सुंदर अशा शब्दामध्ये श्रावण महिन्याचं वर्णन केलेलं आहे. तर या ठिकाणी ही कविता संपलेली आहे. या कवितेच्या खाली ज्या कृती आहेत त्या पूर्ण करायच्या आहेत, आपल्या ग्रुपवरती पाठवायच्या आहेत. ओके.